व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, असंघाची संघ के घर काय होईल. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हणूनच दूरदृष्टी लक्षात घेऊन म्हटलं होतं, काँग्रेससोबत जेव्हा जावं लागेल तेव्हा माझं दुकान मी बंद करेल. आता याचा अर्थ योग्य पद्धतीने माननीय उद्धवजी समजू शकले नाही. त्यांचं दुकान आता धीरे धीरे बंद व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या शिवतीर्थांनी शिवसेनेची ती प्रखर वाणी ऐकली, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी आपलं आयुष्य तत्वासाठी, सत्यासाठी, सत्तेसाठी नव्हे आयुष्य अर्पण केलं, जे बाळासाहेब माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो म्हणायचे, त्या ठिकाणी आज त्यांना आपली भाषा बदलावी लागते. तर याला आपल्या तत्वचिंतनामध्ये आपण असंघाची संघ म्हणतो. उद्धव ठाकरेजींच्या शिवतीर्थाच्या भाषणामध्ये तमाम माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनीनो, मातांनो हा शब्द आज गायब झालेला दिसला. उद्धवजी सत्तेसाठी एवढी लाचारी, वडिलांनी जे दिलेलं हिंदुत्व, शिवतीर्थावरचे हिंदुत्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व सोडून आज काँग्रेस आणि महाविकास आघाडी शरद पवारांकडे तुमची लाचारी या तमाम महाराष्ट्रातल्या हिंदूंनी आणि हिंदू जनतेने आणि महाराष्ट्राने पाहिली. आम्हाला लाज वाटते की तुम्ही शिवसेना प्रमुखांचे पुत्र आहेत हे बोलण्याची देखील. आणि आपल्या भाषणामध्ये आपण जे म्हणत होतात, मोदींना परिवार नाही, मोदींची खुर्ची म्हणजे परिवार, या देशातील 140 कोटी जनता आणि 97 कोटी मतदार हे मोदीचा परिवार आहे. येणाऱ्या 4 जूनला आपल्याला, तुम्हाला, राहुल गांधीला, तुमच्या महाविकास आघाडीला तुमची जागा दाखवल्याशिवाय, इंडिया आघाडीला तुमची जागा दाखवल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही. आणि अबकी बार 400 पार निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे.